फळांचा राजा असणाऱ्या हापूस आंब्याची आवक कोल्हापुरात आता वाढली आहे। आज कर्नाटक आणि मद्रास हापूसच्या 5,000 बॉक्सची आवक झाली। शिवाय देवगड आणि रत्नागिरीचा हापूस आंबा नियमितपणे कोल्हापूरच्या बाजारपेठेत येतोय। आवक वाढल्यानं आंब्याचे दर उतरले आहेत। देवगड हापूसच्या 1 डझनच्या बॉक्सचा दर 300 ते 750 रुपये, रत्नागिरी हापूसच्या बॉक्सचा दर 200 ते 600 आणि कर्नाटक हापूस 100 पासून 300 रुपयांपर्यंत मिळतोय। हंगामाच्या अंतिम टप्प्यात दर उतरल्यानं सर्वसामान्यांना हापूस आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे। यावर्षी कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधील हापूस आंब्याचं पीक उशिरानं आलं। आवक कमी असल्यामुळे देवगड आणि रत्नागिरीच्या आंब्यानं चांगलाच भाव खाल्ला। गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेला आंब्याचे दर चढे राहिले, त्यामुळे अनेकांना आंबा खरेदी करता आला नाही। गेल्या आठवड्यापासून कर्नाटक, केरळ आणि मद्रास हापूसची आवक वाढली आहे। आज कर्नाटक हापूसचे 5,000 बॉक्स कोल्हापूरच्या मार्केटमध्ये आले। मालवणचे 700 बॉक्स तर रत्नागिरी हापूसच्या 1,200 पेट्या आल्या आहेत। मागणीच्या तुलनेत आवक वाढली आहे, त्यामुळे हापूस आंब्यांचे दर चांगलेच घसरलेत। परराज्यातील आंबा आल्यानं कोकणच्या हापूसचा दर खाली आलाय। कोकणच्या पायरी आंब्याची आवक घटली आहे, पण परराज्यातील पायरी आंब्याची आवक सुरू आहे। देवगड हापूसच्या 12 ते 15 नगाच्या पेटीचा दर 300 रुपयांपासून 750 रुपयांपर्यंत आहे, तर रत्नागिरी हापूस 200 ते 600 रुपयांना मिळतोय। रत्नागिरी हापूसच्या 5 ते 6 डझनच्या पेटीचा दर 1,500 ते 2,500 रुपये आहे। कर्नाटक, मद्रास आणि केरळ हापूस आंबा प्रति डझन 100 ते 300 रुपयापर्यंत मिळतोय। देवगड हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आलाय। 8 ते 10 दिवसात देवगड हापूस बाजारपेठेतून गायब होण्याची शक्यता आहे, तर रत्नागिरी हापूस आणखी 15 दिवस मिळेल। कर्नाटक हापूसची आवक मात्र 15 ते 20 जूनपर्यंत राहील, अशी माहिती आंबा व्यापारी प्रसाद वळंजू यांनी दिली। एकूणच आंब्याचा हंगाम संपत असताना त्याचे दर आवाक्यात आलेत।